मस्त दोघेही तयारी वगैरे करून आम्ही कुठे गेलो तर माहिती आहे का? तर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नक्की शेवटपर्यंत माझा ब्लॉग बघा हा. तर नमस्कार मित्रांनो, मी काजल, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. सकाळचे कामं वगैरे आटोपले आणि पटकन असे गरम गरम पोहे खावं बोलले. तोपर्यंत अगस्त्य माझा पोहे खातानाही मला खूपच दमवत होता. संध्याकाळी आम्ही निघालो होतो बड्डेला, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे आणि अगस्त्यचा मित्राचा बड्डे. इथे गेल्यानंतर मी खूप छान असे गिफ्ट चॉईस केले होते, पण अगस्त्यला हेलिकॉप्टर आवडलं होतं. तर मी वरद दादाला हेलिकॉप्टरच घेणार असं ठरवून त्यांनी त्याच्या चॉईसने घेतलं. नंतर त्याच्या ओळखीचे त्याला सगळेच भेटले. तर आम्ही आलो होतो हॉटेल सफायरला. हॉटेलमध्ये हा बर्थडे सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं होतं. इथे वरदचे आत्या वगैरे आलेले पाहुणे सगळेच इथे फोटोशूट करत होते. तोपर्यंत माझ्याकडे कॅमेरा फिरवला. मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. आज मी मस्त वन पीस आणि त्यावर मला आवडते माझे फेवरेट कानातले घातलेले होते. अगस्तीने माझा ब्लेझर घातलेला होता. इथे बर्थडे बॉयची गडबड म्हणजे केक कधी कट करणार असं चालू होतं. त्याच्याबरोबर त्याच्या आलेल्या मित्रांची तीच गडबड होती. तोपर्यंतच मी पाहुणे मंडळीकडे पण कॅमेरा फिरवला. सगळेच मस्त कॅमेरा काही माझ्या बघत होते. इथे केक कट करण्याची गडबड म्हणजे त्याच्या एकट्याचीच नाही तर त्याच्यासोबत आलेले सगळ्या मित्र परिवाराची इथे गडबड. हॅपी बर्थडे Happy birthday, dear Varad. Happy birthday to you. तर हे दोघं आहे वरदचे मम्मी पप्पा. आणि तुम्हाला सांगते ना, बर्थडे बॉयला कसं असतं माहिती का, गिफ्ट किती आले याच्याकडे जास्त लक्ष असतं आणि कधी मला कोण गिफ्ट देणार याचा आनंद लहान मुलांना खूप असतो. तसंच आमच्या वरदचंही झालं होतं. त्यालाही मी छोटंसं असं गिफ्ट आणलं होतं आणि अगस्तीने पहिलेच सांगितलं होतं, माझ्या हातामध्ये जे हेलिकॉप्टर आहे ना तेच तुला मी गिफ्ट आणलेलं आहे. त्याच्यामुळे दोघेही त्या गिफ्टकडे बघत होते. जेवणामध्ये मस्त पावभाजी, गुलाबजाम आणि काकडी वगैरे असं सॅलड होतं, केक वगैरे होता. त्यानंतर जेवण झाल्यानंतर बोलली, चला तुम्हाला हॉटेलही दाखवते. हॉटेल खरंच नाईटला खूपच छान दिसत होतं. असं फर्स्ट टाइम झालं होतं की मी आणि अगस्त्य पहिल्यांदा असं कोणत्या सेलिब्रेशनला किंवा कशाला आलो होतो. नाहीतर अगस्त्य डॅडा आमच्यासोबत असतात. आज त्यांना यांना कामाहून खूपच उशीर झाला होता. मग ते बोलले, तू एकटी येऊ नको, मी आलोच आहे तर तुला येता येता मी घेऊन येतो. तर त्यांचीच वाट बघत मी बसले होते आणि तोपर्यंत मस्त व्हिडिओ वगैरे काढत होती. तर आजचा ब्लॉग कसा होता नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.